क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सर्वोच्च स्थानी राहील या दृष्टीने काम करा. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. केडगाव येथे 7 एकर जागेवर सर्व सुविधांनी युक्त भव्य क्रिकेट मैदान उभारण्याचा मानस. आमदार संग्राम जगताप. क्रीडा संकुलाच्या आधुनिक रूपांतरातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार. अहिल्यानगर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी वाडिया पार्क मैदानाचे अत्याधुनिक क्रीडा संकुलामध्ये रूपांतर करण्यात येत असून या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात अनेक गुणवंत खेळाडू असून त्यांच्या अनुभवाचा क्रीडा विकासासाठी उपयोग करून नाविन्यपूर्ण योजना सादर कराव्यात. क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचे नाव सर्वोच्च स्थानी राहील या दृष्टीने काम करण्याचे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. वाडिया पार्क येथे 15 कोटी रुपयांच्या विविध क्रीडा सुविधांच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे आदी उपस्थित होते. पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीच्या कामाचा आज शुभारंभ होत असून हा क्षण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्याने अनेक गुणवंत खेळाडू दिले असून त्यांनी उपलब्ध साधनांवर उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची जोड देणे ही काळाची गरज होती. अत्याधुनिक सुविधांमुळे युवा खेळाडूंना दर्जेदार सराव करता येईल आणि मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. क्रीडा संकुलासाठी सुमारे 50 कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील 15 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर राज्यातील सर्वात उत्कृष्ट असे क्रीडा संकुल येथे उभे राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासन क्रीडा विकासाला प्राधान्य देत असून केंद्रीय अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 3100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 900 कोटी रुपये खेलो इंडिया योजनेसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन मंडळातून क्रीडा क्षेत्रासाठी 50 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून CSRच्या माध्यमातूनही आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ऑलिम्पिकला गेला पाहिजे, एशियनला गेला पाहिजे, हे आपल्या या निमित्ताने सगळ्यांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं पाहिजे. कबड्डी खो खोमध्ये आपण पुष्कळ पुढे गेलो, पण आता आमच्या एक भगिनी मला जे ॲथलेटिक्स करता जे पहिल्यांदा भेटल्या, पहिल्यांदा खो खो कबड्डीच्या बाहेर ॲथलेटिक्स स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या मला भेटल्या. त्या एक जुडोमध्ये आमच्या काम करणाऱ्या आमच्या त्या ठिकाणी भगिनी आहेत की ज्यांना जुडोमध्ये पुरस्कार मिळाला. परंतु खुरांगे मी आपल्याला विनंती करणार आहे की या सगळ्या लोकांच्या कल्पकतेचं, या सर्व खेळाडूंच्या अनुभवाचा तुम्हाला कसा उपयोग करून घेता येईल. सरकारी लाल फितेमध्ये राहून आणि त्या चाकोरीमध्ये राहून आता त्यातून बाहेर येण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही सांगितलं 9 लोकांच्या स्टाफवर आपण काम करतो, उलट कमी स्टाफ आहे म्हणून तुम्हाला चांगलं काम करत आलेलं आहे. हां, हे शेडिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होतं, जबाबदारी ढकलण्याचं काम करतो आपण फक्त. तसं तुमच्याकडे होत नाही. तुम्ही चांगलं काम करताय. क्रीडा अधिकारी म्हणून आल्यापासून जिल्ह्यामध्ये पुष्कळ तुम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणून माझी तुमच्या मनापासून मी अभिनंदन करतो. फक्त या गुणवंत खेळाडूंना त्यांचा अनुभवाचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने करून घेता येईल, एक चांगली एखादी योजना आम्हाला सादर करा जिल्हा नियोजन मंडळाला. या सगळ्या प्रशिक्षणार्थींना सुद्धा काही मानधन आपल्याला देता आलं तर ती एखादी योजना आपण सुरू करू की ज्यांचा आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जिल्ह्याच्या मुलासाठी करून घेता येईल. आणि म्हणून मला वाटतं एक नाविन्य असा विचार केला पाहिजे. त्याच सरकारी चाकोरीतून फाईल पाठवली, फाईल गेली, फाईल वर गेली, फाईल खाली आली. शेवटी फाईल वर जाऊन खाली वर मध्ये आमचा विद्यार्थी इथंच राहिलेला आहे, फक्त फाईल खालीवर झालेली आहे. तसं होऊ नये. आणि म्हणून माझी अपेक्षा आहे की चांगल्या प्रकारचं संधी जिल्ह्याला मिळालेली आहे, त्याचा उपयोग करून घ्या, चांगली योजना सादर करा. जिल्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये अहिल्यानगरचं नाव हे पहिल्या क्रमांकात असलं पाहिजे, हे स्वप्न मनाशी बाळगून आपण त्या पद्धतीने काम करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा संग्राम भैया आपल्याला मनापासून या नव्या उपक्रमाबद्दल अभिनंदन करतो. आणि
आमदार संग्राम जगताप म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे 51 कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. वाडिया पार्कच्या आधुनिकीकरणामुळे शहर व जिल्ह्यातील खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केडगाव येथे 7 एकर जागेवर सर्व सुविधांनी युक्त भव्य क्रिकेट मैदान उभारण्याचा मानस असून शासनामार्फत क्रीडा क्षेत्रात केलेली ही गुंतवणूक युवकांच्या भविष्यासाठी मोलाची ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आताच कुरांगे सरांनी आपल्याला जी काही संकल्पना ही आपल्याला पुढच्या काळामध्ये जे काही काम करायचं आहे त्याची थोडक्यात चित्रफित आपल्याला कुरांगे सर क्रीडा अधिकाऱ्यांनी दाखवली आहे. आणि दाखवत असताना गेल्या काही वर्षांपासून याच्यामध्ये शैलेजी गवळे सर असतील, निलेजी मदने असतील किंवा ही सगळी क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारी टीम ही जी वाड्या पार्कमध्ये ज्यांचं बरंचसं आयुष्य हे खेळाडू घडवण्यामध्ये गेलं, ह्या लोकांनी सातत्याने प्रयत्न केला. कुठलाही व्यक्ती आला, मग कुठला नवीन जिल्हाधिकारी आला, कुठलाही मंत्री जिल्ह्यामध्ये आला की त्याच्याकडे सातत्य ठेवणं, पाठपुरावा ठेवणं आणि त्यांच्याकडे मागणी करत राहणं हे सगळ्या क्रीडा संघटनांनी अहिल्यानगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये केलं आहे. पण अलीकडे आपण पाहतो की विखे पाटील साहेबांकडे पालकमंत्री पदाची धुरा ही ज्या वेळेला मागच्या सरकारमध्ये आली तर त्यावेळेसपासून आम्ही विखे पाटील साहेबांकडे पाठपुरावा केला, सातत्य ठेवलं की साहेब आपल्या याच्यामध्ये काम करावं लागेल. आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे या क्रीडा संकुल समितीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असते आणि त्यांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि त्याचं त्यावेळेला कुरांगे साहेबांना त्यांनी सूचना दिल्या की याचा संपूर्ण आराखडा तयार करा. साहेब ज्या बरेच लोक असं सांगत असतील, मंत्री येतात बोलतात की आराखडा तयार करा, माझ्याकडे मुंबईला घेऊन ये, पण त्याच्यावर पुढं फार काही होत नाही. पण तुमच्याकडे आम्ही ज्यावेळेस मागणी घातली, तुम्ही सूचना दिल्या की आराखडा तयार करा. यांना वाटलं आता आराखडा तयार करा म्हणजे याला फार वेळ लागेल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि तो फक्त आराखडा तयार झाला नाही की महिन्याभरामध्ये तुम्ही त्याला जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष म्हणून मान्यता देखील दिली. आणि ताबडतोब त्यावेळेला तत्कालीन मंत्री बनसोडे होते, संजय बनसोडे साहेब, त्यावेळेला आम्ही गेलो, त्यांना सांगितलं की सगळ्या कागदपत्राची पूर्तता झालेली आहे. तुम्हाला देखील आम्ही त्यावेळेला त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी थोडं नाही जवळपास 51 कोटीच्या आराखड्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ती मंजुरी देखील आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याला मिळाली. तर निवडणुकीच्या पूर्वी सगळ्या मान्यता मिळाल्या होत्या, पण सगळं टेक्निकल एस्टिमेट करणं, टेक्निकल दृष्ट्या त्याचं टेंडर काढणं या सगळ्या बारकाव्या असतात. लोकांना वाटतं की याला कशा वेळ लागतो, पण या सगळ्या गोष्टीचं DSR रेट, याची सगळी माहिती काढणं, याचं सगळे बारकावे काढणं, याच्यामध्ये फार वेळ कुरांगे सर गेला. पण हरकत नाही, जरी उशीर झाला असला तरी काम मागं पडलेलं नाही. आज कुठेतरी सगळ्या गोष्टींची मान्यता मिळाली आहे आणि आज मान्यता होऊन पहिल्या टप्प्यात ज्याला आपण फेज 1 नाव दिलंय की फेज 1चं आता उद्घाटन होणार आहे. आणि फेज 1 मध्ये आपण सांगितलं की सिंथेटिक ट्रॅक पकडलाय. प्रत्येक स्पर्धा ज्यावेळेला इथं आता बसलेले थोरात सर असतील किंवा इतर आपले सगळे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आहेत, सगळ्यांना ज्ञात आहे इथं खाली देखील सगळे खेळाडू बसलेले आहेत. आणि ज्यावेळेला ऑलिम्पिकच्या स्पर्धा चालू होतात, एखादी स्पर्धा नॅशनल लेवलची चालू होती, तर प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की ह्या क्षेत्रामध्ये, ह्या खेळामध्ये आपला खेळाडू कोणीतरी असला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते. मग तो कुठलाही खेळ असो, जे खेळ आपल्याला माहिती नसतात त्यावेळेला देखील आपल्यासारख्यांची सगळ्यांची एक भावना असती की आपल्यातला कुणी गेला नाही. भारतातला कुणी असेल आपल्याला वाटतं आपल्या राज्यातला पाहिजे होता, आपल्या राज्यातला कोणी असला की आपल्याला वाटतं आपल्या जिल्ह्यातला पाहिजे होता, आपल्या जिल्ह्यातला कोणी जर तिथे गेला आपल्याला वाटतं आपल्या शहरातला पाहिजे होता, आणि शहरातला गेला सर असं वाटतं की आपल्या, तुम्हाला वाटतं सावडीतला पाहिजे, इकडे फुलसुंदर साहेबांना वाटतं त्यांनी तिकडचा पाहिजे माळ्यातला, भोसले साहेबांना वाटतं इकडचा साईनगरचा पाहिजे, सगळ्याला वाटत असतं. त्यामुळे वाटणं काय केलं, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करायचा की आपल्याला जिल्ह्याला, आज जिल्ह्याचं क्रीडा संकुल आहे. मग आज सिंथेटिक ट्रॅक, आता लोकांना वाटलं सिंथेटिक ट्रॅक म्हणजे काय की ज्याच्यावरती ह्या इंटरनॅशनल लेवलच्या स्पर्धा, रनिंगच्या स्पर्धा होत असतात. आणि मग इथं नाहीये, बालेवाडीला आपले लोक इथं जाऊन तिथं जातात स्पर्धेला, सराव नसतो. शेवटी मातीत पळणं, डांबरीवर पळणं, कॉन्क्रीटवर पळणं, डोंगरात पळणं, कुणी ढेकळात पळतं, हे सगळं वेगवेगळं असतं. पळतात ना काही लोक, शेवटी सराव करावा लागतो. ढेकळात काही लोक इलेक्शन मध्ये ढेकळात पळतात, त्याला आम्ही सांगतो जाऊ नको तिकडं, उपयोग होणार नाही, तर जातात ढेकळात. त्याला आपण काय करू शकत, आपलं सांगणं काम आहे, सांगण्याच्या पडलं आपण काय करू शकत. लोकशाही आहे आणि लोकशाही आपल्याला मानावंच लागते. त्यामुळे आपण ते जाऊन जातात राजकारणाविषयी बाजूला, ते डायव्हर्ट नको आहे. त्यामुळे या सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्याला कुठेतरी सिंथेटिक ट्रॅक हा इंटरनॅशनल लेवलला, जसं चित्रपट आला,
मिल्खा सिंगचा भाग मिल्खा भाग, त्यावेळेला आपल्याला कळालं की रनिंगला किती महत्व आहे, की तो खेळाडू ऑलिम्पिकला गेला होता. खाशाबा जाधव कुस्तीतलं सर्वात पहिलं कोणी जर ऑलिम्पिक मिळालं तर ते खाशाबा जाधव यांनी आणलेलं होतं. मग हे अशी सगळी नावं आपल्याला कुठेतरी चित्रपट आल्यानंतर पाहायला मिळतं. भारतात रनिंग मध्ये म्हणतात तर पीटी उषा सोडून कोणाचं नाव खुरांगे सर कोणाला माहित नव्हतं. जेव्हा भाग मिल्खा भाग पिक्चर आला तेव्हा लोकांना कळलं की मिल्खा सिंग स्वतःच्यात होते. मग असे सर्व हे वेगवेगळे विषय या सिंथेटिक ट्रॅकच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला सरावाकरता उपयुक्त ठरणार आहे. क्रिकेटचं मैदान आहे, याच्यावर देखील लॉनची निर्मिती करायची. बाहेर दाखवलं त्यांनी की डोम, आपल्याला 2 डोम करायचे बास्केटबॉलला आणि कुठं दुसऱ्या ना कबड्डीला करता यायचं. 2 डोम तिथं तयार करायचे, ज्याच्यातनं आपल्याला सातत्य ठेवता येईल. उन्हाळ्यात असेल पावसाळ्यात असेल या स्पर्धा आपल्याला घेता येतील. सरावाचे जे काही टीम असतात त्यांना सराव करता येईल. हे सगळं सातत्य ठेवून आज करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलातील विविध विकास कामांची माहिती दिली. प्रारंभी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, क्रीडाप्रेमी, नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.